यासोबत महिलांकरता देखील अनेक योजना आपण याच्यामध्ये घेतलेल्या आहेत की ज्या योजनाच्या माध्यमातून आपल्याला कल्पना आहे की आत्ताच शिंदे साहेबांनी सांगितलं, आपल्या बेस्टच्या बसमध्ये महिलांना अर्ध्या तिकिटामध्ये 50% कन्सेशनमध्ये प्रवास करता येईल अशा प्रकारचा निर्णय आपण घेतो आहोत। आणि त्यासोबत या मुंबईतल्या ज्या आमच्या लाडक्या बहिणी आहेत, या लाडक्या बहिणींना महानगरपालिकेच्या माध्यमातून मागच्या काळामध्ये आपण काही प्रशिक्षण दिलं आहे, काही त्यांना घरकामाकरता शिलाई मशीन्स असतील, वेगवेगळ्या इक्विपमेंट दिले आहेत। आता त्याच्या पलीकडे जाऊन आमच्या या ज्या काही लाडक्या बहिणी आहेत, मागच्या काळात एक आम्ही प्रयोग करून पाहिला आणि मुंबई बँकेच्या वतीनं आमच्या दरेकरांनी आपल्या या लाडक्या बहिणींना सरकारच्या योजनेतनं 1 लाखापर्यंतचं लोन हे बिनव्याजी दिलं आणि त्यातनं काही महिलांनी चांगले उद्योग सुरू केले। आता आम्ही असं ठरवलेलं आहे की महानगरपालिकेच्या माध्यमातून मुंबईच्या सगळ्या लाडक्या बहिणींना 5 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज आम्ही उपलब्ध करून देणार आहोत। त्यामुळे त्यांना आपला रोजगार उभा करता येईल आणि स्वयंरोजगारातून समृद्धीकडे किंवा लाडक्या बहिणीकडनं लखपती दिदीकडे अशा प्रकारचा जो त्यांचा प्रवास आहे तो प्रवास आपण या ठिकाणी करणार आहोत। यासोबत आपल्याला कल्पना आहे की या महानगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणात ट्रान्सपरन्सी आम्हाला आणायची आहे, याच्या कारभारामध्ये ट्रान्सपरन्सी आणायची आहे। आता पुढच्या काळामध्ये बिल्डिंग प्लॅन अप्रूव्हलमध्ये आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्लॅटफॉर्मचा उपयोग करणार आहोत की ज्या प्लॅटफॉर्ममध्ये तुम्हाला 24 तासात कधीही अप्रूव्हल करता जाता येईल आणि DCR आणि DP आणि जिओस्पेशियल डेटा या सगळ्याचा उपयोग करून आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं मॉडेलच सांगून देईल की याच्यामध्ये काय बरोबर आहे, काय चूक आहे, काय बदल केला पाहिजे। एक प्रकारे ह्युमन इंटरव्हेन्शन आम्ही कमी करतो आहोत आणि मोठ्या प्रमाणात ट्रान्सपरन्सी आणतो। तसंच प्रोजेक्ट्सच्या कॉन्करंट ऑडिटची एक सिस्टीम आम्ही उभी करणार आहोत, जेणेकरून कॉस्ट ओव्हररन किंवा अनेक वेळा वाढीव कॉस्ट या सगळ्या गोष्टींवर आळा आणण्याचं काम आम्ही करणार आहोत। मोठ्या प्रमाणात मुंबई महानगरपालिकेच्या कारभारामध्ये पारदर्शिता आणण्याकरता एक योजना आम्ही तयार केली आहे आणि त्यातनं हा कारभार देखील आम्ही पारदर्शी त्या ठिकाणी करणार आहोत। सेफ सिटी करण्याच्या दृष्टीनं मागच्या काळामध्ये आपण कमांड अँड कंट्रोल सिस्टीम उभी केली आहे। महापालिकेला पावसाळ्याच्या काळात ही कमांड अँड कंट्रोल सिस्टीम खूप कामी येते। आता त्यातही अधिक कॅमेरे लावून आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून प्रेडिक्टिव्ह अशा प्रकारच्या व्यवस्था आम्ही उभ्या करणार आहोत, ज्यातनं पूर नियंत्रणामध्ये देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात फायदा होईल। आपल्याला कल्पना असेल की हे एक वर्ष असं होतं की खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडला तरीही त्या मनाने मुंबई थांबली नाही। पुढच्या काळामध्ये मुंबई थांबणार नाही, पावसाळ्यातही अशा पद्धतीनं आपण ही पूर्ण पूर नियंत्रणाची जी व्यवस्था आहे ही व्यवस्था या ठिकाणी करतो आहोत। आणि यासोबत आपल्याला कल्पना आहे इंदू मिलला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक आता पूर्णत्वाला चाललेलं आहे। रमाबाई आंबेडकर नगरचा पुनर्विकास आपण त्या ठिकाणी आत्ता शिंदे साहेबांनी सांगितलं अतिशय उत्तम प्रकारे केला आहे। आणि विशेषतः लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे ज्या ठिकाणी चिरागनगरला राहत होते त्या ठिकाणी त्यांचं स्मारक हे देखील आपण तयार करतो आहोत, त्याचंही काम आपण सुरू केलेलं आहे। त्यामुळे आपली जी मानकं आहेत त्या मानकांचं देखील या ठिकाणी उत्तम संवर्धन केलं पाहिजे अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे। या मुंबईमध्ये राहणारा जो आमचा मराठी माणूस आहे, या मुंबईचा जो आम नागरिक आहे, मुंबईतला जो गरीब आहे, मुंबईतला जो झोपडपट्टीवासी आहे, मुंबईमधल्या महिला आहेत, कामकाजी महिला आहेत, या सगळ्यांचा विचार या वचननाम्याच्या माध्यमातून आम्ही केलेला आहे। खूप गोष्टी याच्यामध्ये आहेत, सगळ्या गोष्टी सांगता येणं शक्य नाही आहे, पण मी या निमित्ताने मुंबईच्या जनतेला एकच गोष्ट सांगतो, 25 वर्षाची निष्क्रियता तुम्ही पाहिली आहे। आता या 5 वर्षामध्ये ज्यावेळेस एखादी महानगरपालिका सक्रियतेने काम करते त्यावेळी ती काय परिवर्तन करू शकते हे दाखवण्याचं काम आम्ही करणार आहोत। आणि त्याकरता समस्त मुंबईकरांनी आमच्या महायुतीला या ठिकाणी पूर्ण बहुमताने निवडून द्यावं असं आव्हान मी करतो। धन्यवाद।